लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की नंदिनी डॉक्टरकडे गेलेली असते. गेल्याबरोबर म्हणते की डॉक्टर हीच वेळ आहे ना आई होण्याची, बरोबर वेळ आहे ना, बरोबर निर्णय घेतला आहे ना, असंही ते म्हटल्याबरोबर डॉक्टर म्हणतात काहीतरी तुमचा गैरसमज होतोय. तुम्हाला ज्या काही कोरड्या उलट्या होत होत्या ते काही प्रेग्नेन्सीच्या नव्हत्या, तुम्हाला पित्त झाला आहे त्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी झालेल्या आहेत, असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा नंदिनी म्हणत असते खरंच आम्ही तर वेगळाच विचार करत बसलो. तेव्हा डॉक्टर म्हणतात असा विचार करणं नॉर्मल आहे, नका टेन्शन घेऊ, तुम्ही बेबी प्लॅन वगैरे करत आहात का, असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनी थोडी खुश होते आणि म्हणत असते हो आम्ही बेबी प्लॅन करणार आहोत. माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड माझा नवरा आहे, आम्ही या विषयावर बोललो आहोत, त्यासाठी खरं तर मी वजन देखील कमी करत आहे. पण डॉक्टर मी तुम्हाला एक सांगू का, मला फार टेन्शन येतं आहे, माझ्या वजनामुळे माझ्या प्रेग्नन्सीमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना येणार. हे म्हटल्याबरोबर डॉक्टर म्हणतात असं काही होणार नाही, तुमचं वजन काय फार नाही, त्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका, असं काही होणार नाही. तुमच्या मनात जर काही डाऊट असेल तर आपण काही टेस्ट करून घेऊया, असंही ते डॉक्टर म्हटल्यानंतर नंदिनी टेस्ट करण्यासाठी ते तयार झालेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला अनिशाने काव्याला मेन्स पास झालेली बातमी सांगितलेली असते. त्यामुळे खरं काव्या फार खुश झालेली असते, तिला काँग्रेस करत असते. खरंच मी खूप खुश आहे, मेन्स पास झाली, त्यानंतर इंटरव्ह्यू देखील दिलेला आहेस. मात्र इथे अनिशा फार नाराज असते, तिला झटका देऊन तिथून उठून जाते. तेव्हा इथे काव्या म्हणते काय चाललंय तुझं. तेव्हा इथे अनिशा म्हणते मलाही तुझ्यासाठी असं म्हणता आलं असतं तर किती चांगलं झालं असतं ना, असंही ते म्हटल्याबरोबर आता इथे काव्या म्हणते असं का वागत आहेस आणि अशी का बोलत आहेस तू, असंही ते अनिशा म्हणत असते. म्हणजे तुझा आणखीही प्रॉब्लेम लक्षात आलं नाही, तुझ्या लक्षात येतंय का, जेव्हापासून हा तू हातात चुडा चढवलास का तेव्हापासून तू स्वप्न विसरलेली आहेस, तुझ्या हातातून हे सगळं काही निष्ठच चाललं आहे, असं म्हणून खरं तर तिने UPSCचं पुस्तक तिच्या हातात ठेवलेलं असतं. आता इथे काव्या खरं त्याच्यावर लिहिलेलं असतं काव्या मोहिते. हे नाव ऐकल्याबरोबर तिचं स्वप्न तिच्या लक्षात येतं आणि अनिशा इथे साईटला जाऊन बसलेली असते, तिच्यावर फार चिडलेली असते. आता इथे काव्या थोडी टेन्शनमध्ये आलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनीच्या सर्व काही टेस्ट झालेले असतात. त्यामुळे आता इथे डॉक्टर म्हणत असतात की ह्या सर्व काही टेस्ट झालेले आहे, त्याचे रिपोर्ट तुम्हाला उद्या नक्कीच मिळतील. तेव्हा इथे नंदिनी म्हणते हो बरं झालं, आजची बातमी ऐकून खरं माझा नवरा थोडा दुःखी होईल, मात्र उद्याचे रिपोर्ट आल्यानंतर कदाचित तो आनंदी होईल, असंही ते म्हटल्याबरोबर डॉक्टर म्हणतात हो नक्कीच होईल आणि तुम्हाला काही गरज पडली तर मला फोन करू शकता, असं म्हणून आता इथे नंदिनी तिथून बाहेर गेलेली असते. आता इथे ती काउंटरवर ज्या काही टेस्ट झालेले असतात त्याचे इथे पैसे देखील भरत असते. आता पैसे वगैरे भरून झाल्यानंतर खरं तर इथे तितक्यात जीवाचा फोन आलेला असतो. आता जीवा खूप एक्सायटेड असतो, रिपोर्टमध्ये नक्की काय येणार ह्या सर्व गोष्टी आणि प्रेग्नेंट आहे का नाही ह्या गोष्टी देखील त्याला जाणून घ्यायच्या असतात. त्यामुळे खरं त्याला खूप घाई गेलेली असते. आता फोन केल्या नंदिनी म्हणते बोला ना जीवा. तेव्हा इथे खरं लगेच जीवा तू बोल, काय म्हणले डॉक्टर, सांग मला लवकर, अगं बोल ना पटकन. मात्र नंदिनी थोडी शांत झालेली असते. तुला काय सांगू का, माझं ऑफिसमध्ये अजिबातच लक्ष माहीत नाही, तुला माहिती आहे का, मी तर आपल्या बाळाला घेऊन एक कविता देखील केली आहे, सांग ना पटकन नेमकं डॉक्टर काय म्हणाले तर, असं इथे एक्सायटेड होईन खरं तर जीवा बोलत असतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते थांबा जीवा, 1 मिनटं थांबा, मी काय म्हणते तुम्ही आज ऑफिसमधून जरा लवकर येतात का, मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे. आता नंदिनीचा असा आवाज ऐकून खरं जीवाला फार टेन्शन आलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही अनिशा असते ती बसलेली असते, शांत चिडलेली असते. त्यामुळे काव्या म्हणते अनिशा तू समजतेस असं काहीच नाही, माझ्या डोक्याला मार लागला होता, पार देशमुखांचा वार मी स्वतःच्या अंगावर घेतला होता, मग मी पेपरला कशी पोहोचणार होते, असंही ते म्हटल्याबरोबर अनिशा म्हणत असते पण हे लग्नाआधीचं काव्या, तुझ्यासोबत जे काही झालं त्याच्याबद्दल मला वाईट वाटत आहे, पण तू जे काही स्वतःचं करून घेतलंस ना त्याचं जास्त मला वाईट वाटत आहे, त्यामुळेच खरं तर मी तुला टाळत होते, असंही ते अनिशाने म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते काय तू मला टाळत होतीस आणि का टाळत होतीस, असंही ते म्हटल्याबरोबर अनिशा मग कुणाला भेटू जाऊन, या काव्याला ज्या काव्यामुळे मी मोटिवेट व्हायची, ती काव्या जी काव्या IAS होण्यासाठी खरं तर पेटलेली असायची, ती काव्या कुठे. काव्या तुला आठवतंय का, रात्री आपण अभ्यास करताना मला झोप लागायची पण तू मला मोटिवेट करून माझी झोप उडवायचीस. पण काव्या आता तुझं काय, तू सांग ना मला, तू कशाने जागे होणारा असा आहेस, तुझं लग्नानंतरचं सगळं काही मला आता सांगतेस. म्हणे पार देशमुखांना तू स्वयंपाक शिकवलास, अगं त्यांचं ठीक आहे गं, ते ऑफिस वगैरे सगळं सांभाळून स्वयंपाक तरी करतात, पण तुझ्या करिअरचं काय, असंही ते म्हटल्याबरोबर काव्या म्हणते अगं काय बोलतेस अनिशा, असंही ते म्हटल्याबरोबर अनिशा म्हणते अगं काय बोलतेस, काय सांग बरं मला माहिती आहे, नाही तू 4 व्हीलर शिकलीस वगैरे ठीक आहे, याचा आनंद आहेच मला, पण अगं तुझ्या करिअरचं काय,
कुठल्या दिशेला चालली तुझी गाडी? अगं ती रस्त्यावर चालली आहे का खड्ड्यात गेली हे तरी बघ की एकदा, असंही ते अनिशा म्हटलेली असते. आता अनिशाचं हे बोलणं ऐकून काव्य जरा शॉक झालेली असते. ती म्हणत असते, तुला आठवतंय का अभ्यास करताना तुझा आणि माझा दोघीचाही फोन स्विच ऑफ करणारी काव्य आता कपल रील वगैरे बनवते, काय तर म्हणे 90,000 लाईक वगैरे. खरंच कमाल आहे तुझी, असंही ते टाळ्या वाजवतच म्हणते. पण काव्य तुला लाईक व्हायचंय का लायक व्हायचं हे तुझं तू ठरव, असंही ते म्हटल्याबरोबर काव्य म्हणते, खरंच तुला वाटतंय तसं नाही का अनिशा? खरंच हे सगळं काही मी मान्य करते, या सगळ्या ह्याच्यात माझं खरं तर IASकडे जरा दुर्लक्ष झालं, पण माझं मी ध्येय विसरलेले नाही अनिशा, असंही ते काव्या म्हटल्याबरोबर अनिशा म्हणत असते, अच्छा ठीक आहे, मग मला एका माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, शेवटचं तू हे पुस्तक कधी उघडून बघितलं होतंस? असंही ते म्हटल्याबरोबर काव्या थोडी विचारात पडते, कारण की या सगळ्या काही गोंधळात या अभ्यासाकडे पूर्णपणे तिचं दुर्लक्ष झालेलं असतं हे तिच्या देखील लक्षात इथे आलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जीवाला नंदिनीने सर्व काही सांगितलेलं असतं, डॉक्टरनी सांगितलं, त्यामुळे खरं तर जीवाचा हातमोड झालेला असतो. तो म्हणत असतो, खरंच आपण माणसं डेंजर आहोत, बघ ना किती तर्क लावून बसतो ना, किती पुढचा विचार करतो ना, खरंच मी काय काय विचार केला होता, सर्व गोष्टी मला तू आई होणारच, मी बाबा होणार हे सगळ्यांना मला सांगायचं होतं, पण काय रे हे सर्व काही झालं. खरं तर मी आज फॅमिली पॅक वगैरे घेऊन येणार होतं, मरीन ड्राईव्हला तुला घेऊन जाणार होतो आणि आपण आईबाबा होणार आहात या गोष्टीवर खूप साऱ्या मला गप्पा मारायच्या होत्या, असंही ते नाराज होऊनच म्हणत असतो. तेव्हा इथे खरं तर नंदिनी जी असते, नंदिनी म्हणत असते, काय चाललंय तुमचं पार्थ? अहो एवढं काही टेन्शन घेताय, हे सर्व काही होणार आहे, आपण आज टेस्ट केल्यात ना, उद्या रिपोर्ट येतील, मग सर्व काही आपण उद्या करूया, असंही ते नंदिनीने म्हटलं. पण हे सर्व काही ठीक आहे, पण तुम्ही जी काही बाळावर कविता बनवली ना ती मला ऐकवा, असंही ते म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, तू रिपोर्ट दिलेस का मला? त्यामुळे कविता देखील उद्याच देणार, असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, काय करताय असं, ऐकवा की हो, असंही ते म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो, थांब ऐक माझं मी काय म्हणतोय तर, असं म्हणून आता जीवा सुरू तो कविता तर नाही म्हणून दाखवत, मात्र त्याच्या स्टाईलने म्हणतो, डायनिंग टेबलवर सगळे बसती असतील मस्त आणि छान चारी छाट जेवण असेल, सगळे कसे खुश असतील, आणि मग तू आई आणि मी बाबा यावर लिहिलेली कविता मी सगळ्यांना ऐकवण, मग सगळेजण माझ्या कवितेचं कौतुक करतील, असंही ते जीवा म्हटल्याबरोबर खरं नंदिनी म्हणते, वा 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 छान छान, असं म्हणून टाळ्या वाजवत असते. आता जीवाची कविता खरंच बाळावर होते का नाही, का दुसरंच काहीतरी लिहून ठेवलेलं आहे हे तर आपल्याला कळणारच आहे. आता इथे खरं तर दोघे फार खुश झालेले असतात. आता इथे खरं तर नंदिनी असते ते जीवाला घट्ट अशी मिठी मारते आणि इथे छान असं टायटल सॉन्ग देखील प्ले झालेलं असतं, लग्नानंतर होईलच प्रेम. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जी काही अनिशा बोललेली असते त्यामुळे काव्या थोडी नाराज असते. तेव्हा इथे अनिशा काव्याला म्हणते, मी जे काही बोलले खरं तर त्याचं जर तुला वाईट वाटलं असेल तर खरंच सॉरी, पण माझ्या जे काही मनात होतं ते मी तुला बोलून टाकलं. अगं खरं सांगू का तुला काव्या, खरी मैत्रीण जी असते ती खरी आपली शाळा घेत असते. खरंच तू मला असं वाटतंय की तू नव्याने सगळी काही सुरुवात करावीस, असंही ते अनिशा म्हणत असते. आता अनिशा इथे खरं तर काव्या आणि पार्थची जी काही प्री वेडिंगचा फोटो असतो तो इथे दाखवत असते आणि तिला म्हणत असते, लग्नानंतरचं तर प्रेम तर झालं, पण आता लग्नाआधीचं ध्येय पूर्ण कर. खरं सांगू का काव्या, मला तुला IAS अधिकारी झाल्याचं बघायचंय, त्यामुळे सर्व काही परत सुरू कर, असंही ते अनिशा म्हटलेली असते. अनिशाच्या ह्या सर्व काही बोलण्यावर खरं काव्या इथे थोडी विचार करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली असते. इथे आता नंदिनी जी असते ती रिपोर्टसाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते. आता एक प्रेग्नेंट लेडी चाललेली असते तेव्हा तिची पिशवी खाली पडते. तेव्हा इथे ती वाकणारच असते. तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही राहू द्या मी देते, असं म्हणून तिच्या हातात पिशवी ठेवते. आता ती म्हणते, हो तुम्ही त्याच का काल मला भेटलेल्या? तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो मी तीच आहे. तेव्हा इथे खरं ती लेडी म्हणते, तुमचं नाव काय? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, मी नंदिनी आहे. तेव्हा इथे नंदिनी देखील तिला नाव विचारते. तेव्हा ती सांगते, शालू पांडे, असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर ती लेडी म्हणते, म्हणजे तुम्हाला कितवा महिना आहे? असं इथे म्हटल्याबरोबर जी काही नंदिनी असते ती म्हणत असते, खरं तर कुठला महिना वगैरे नाही, तेच तपासण्यासाठी मी इथं आलेलं आहे. तेव्हा ती शालू म्हणते, हो मी तेव्हाच विचार केला तू इतकी पटपट कशी वागतेस म्हणून. अगं तुला कळेल आता थोड्या दिवसातच, खाली वागणं ते किती कठीण जातं, असं इथे म्हटल्या नंदिनीला टेन्शन येतं. तेव्हा ती जी काही लेडीज असते ती म्हणत असते, अजिबात टेन्शन घेऊ नको, सर्व काही सुरळीत आणि छान पार पडत असतं ह्या सर्व गोष्टी, असंही ते बोलणं चालू असतं आणि ती शालू तिथून निघून गेलेली असते. आता इकडे जीवाला काही दम नसतो. जीवाने फोन केलेला असतो. तेव्हा जीवा म्हणतो, काय झालं, आले का रिपोर्ट? तेव्हा नंदिनी म्हणते, अहो काय करताय, दम खा की जरा, मी त्यासाठी सकाळी न खाता पिता आले ना हॉस्पिटलमध्ये, रिपोर्ट कळले ना मला, भेटले ना लगेच तुम्हाला कळवते. आता तितक्यातच जी काही रिसेप्शन असते तिने ती रिपोर्ट दिलेली असतात. आता ती देवाच्या पाय पडून ते रिपोर्ट उघडते. तेव्हा रिपोर्टमध्ये असं काहीतरी असते, त्यामुळे खरं तरी ते काव्याला
नंदिनीला फार मोठा इथे धक्का बसलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर इथे दाखवण्यात आलेलं असतं की काव्या झोपलेली असते. तेव्हा खरं तर तिला स्वप्न पडतं. तिच्या डोक्यात तेच विचार असतात जी काही अनिशा बोललेली असते, जेव्हापासून तुझ्या हातात चुडा चढलेला आहे तेव्हापासून तू तुझं ध्येय विसरली आहेस. काय चाललंय तुझं? अगं तुला आठवतंय का, मी जेव्हा झोप लागायची मला अभ्यास करताना तेव्हा तू मला उठवायचीस, तू सर्व काही गोष्टी करायचीस. आता तुझं काय चाललंय? ह्या सर्व गोष्टी अनिशाने बोललेल्या तिला इथे आठवत असतात आणि तिला पडदेशीन जाग येते. तिचं डोकं इथे गरगरत असतं, त्यामुळे ती उठून बसलेली असते आणि ह्या सर्व गोष्टीवर ती विचार करत असते आणि टेन्शन तिने फार घेतलेलं असतं. आता तितक्यातच खरं तरी ते पार्थ कॉफी आणि ते घेऊन आलेला असतो. घेऊन आल्याबरोबर खरं तर पार्थ म्हणतो, खरंच तुम्ही आज किती उशिरा उठला? तेव्हा काव्या म्हणते किती वाजले? तेव्हा पार्थ म्हणतो 9 वाजले. तेव्हा इथे काव्याला खरं थोडा धक्का बसतो. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, हो ठीक आहे, तुम्ही जरा उशिरा आलतात ना रात्री, त्यामुळे सर्व काही असं झालेलं असेल. बघा मी तुमच्यासाठी छान अशी कॉफी आणि गजरा देखील घेऊन आलेला आहे. एका हातात तू गजरा घ्या आणि कॉफी, आपण छान अशी 15 सेकंदाची रील बनवूया का, असं इथे पार्थ म्हणत असतो. मात्र काव्याचं अजिबातच लक्ष नसतं. आता इथे पार्थ म्हणतो, काय झालं, ऑल ओके ना, असं म्हणून तिच्या गालावर वगैरे हात ठेवतो. तेव्हा त्याला समजतं गेला ताप आली. काव्या तुम्हाला तर ताप आली, काय झालं, कशामुळे हे सर्व काही झालं? मात्र काव्या काही बोलत नाही. आता काव्याला खरं तरी ते चक्कर आलेली असते. आता चक्कर येऊन ती खाली पडते. तेव्हा इथे पार्थ फार घाबरलेला असतो. तो मानेलीला इथे जोरजोरात आवाज देतो, आई लवकर ये, काव्याला काय झालंय बघ, काव्याला काय झालंय बघ, असं इथे खरं तर पार्थ खूप घाबरून ओरडत असतो. आता इकडे काव्याला खरं तर पार्थ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेला असतो. माननी घरी असते. आता इकडे नंदिनी ते रिपोर्ट घेऊन आलेले असते. ती फार इथे टेन्शनमध्ये असते. इकडे माननी पार्थला बोलत असते की काय झालं, अरे विचार ना, तू पॅनिक नको. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, तू पॅनिक झालीस आई. तेव्हा इथे खरं तर माननी म्हणते, मी नाही पॅनिक होत, आणि डॉक्टरना डायरेक्ट जाऊन सर्व काही विचार आणि जे काही आहे खरं ते बाबा सांग, काही लपवाछिपी करू नका, असं इथे माननी म्हटलेले असते. आता नंदिनीने हे माननीचं बोलणं ऐकल्याबरोबर ती म्हणते, काय झालंय? तेव्हा इथे माननी म्हणते, अगं परवा तुला कोरड्या उलट्या झाल्या ना, आता काव्याला चक्कर आली. हे ऐकून खरं नंदिनीला फार मोठा धक्का बसतो. तेव्हा इथे माननी म्हणते, टेन्शन नको घेऊ, अगं पार्थ आहे तिच्यासोबत, आता येईलच, डॉक्टरांना भेटेलच, असं इथे म्हटलेले असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही पार्थ असतो तो डॉक्टरांशी बोलत असतो. तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात, खरं तर काव्या देशमुखांनी कशाचा तरी ट्रेस घेतलेला आहे, त्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी झालेल्या आहेत. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी टॅबलेट लिहून देते, गरज पडली तरच त्यांना द्या, आणि ह्या सर्व काही टेस्ट केलेले आहेत त्याचे रिपोर्ट देखील उद्या तुम्हाला कळतीलच, असे इथे म्हटलेलं असतं. आता इथे पार्थ विचार करत असतो, काव्याने कशाचा ट्रेस घेतला असेल, या गोष्टीवरच त्याला इथे टेन्शन आलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला रिपोर्ट जे आलेले असतात ते बघून आता इथे नंदिनी फार रडत असते. तिला आठवत असते की जीवाला कळलेलं असतं मी प्रेग्नेंट आहे. ही गोष्ट ऐकून खरं जीवा किती खुश झालेली असतात. ह्या सर्व गोष्टी आठवून ती इथे फार रडत असते. तिला आठवत असते की जीवा म्हटलेले होते, माझ्या बाळाने खरं तर ज्या वस्तूवर हात ठेवी, खरं तर बॅटवर हात ठेवला आणि त्याची किंमत बघून त्याला परत ठेवण्याची वेळ अजिबात आलेली नाही पाहिजे. प्रत्येक बॅटला त्यांनी सिक्सर मारला पाहिजे, असं इथे जीवाने म्हटलेलं असतं. या सर्व गोष्टी खरं तर इकडे नंदिनीला आठवत असतात. तितक्यातच इथे जीवा आलेला असतो. जीवा आल्याबरोबर नंदिनी ते रिपोर्ट लपून ठेवते आणि स्वतःचे डोळे देखील पुसते. आता इथे जीवा आल्याबरोबर विचारतो, काय झालं तुला? अगं ऐकून कळलं मला, तू दुपारी देखील जेवली नाहीस आणि आता देखील जेवली नाहीस. ओके, म्हणजे तू ज्या काही क्लिनिकच्या बाहेर पाणीपुरी आहे ती खाल्लीस का? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही हो, मी नाही खाल्ली, असं इथे म्हटल्याबरोबर जीवा जोरजोरात हसतो. म्हणत असं, हो ठीक आहे, मुद्दाम खेचतो गं, मला माहिती आहे माझी चकाचक बाई असं काही करणार नाही, असं इथे म्हणून खरं तर इथे जीवा म्हणत असतो, मला रिपोर्ट देखील ऐकायचे आहेत, काय आलं रिपोर्टमध्ये? तेव्हा नंदिनी म्हणते, आज रिपोर्ट आलेच नाही, ते उद्या येणार आहे. तेव्हा जीवा म्हणतो, काय उद्या येणारच? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, हो टेक्निकल प्रॉब्लेम असेल. तेव्हा इथे जीवा म्हणतो, हो ठीक आहे चालेल, चल मग तू जेवून घे आता, असं इथे म्हटल्यावर नंदिनी म्हणते, मला खरंच जेवायला नको आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, असं काय करतेस, जेवू ना गं चकाचक बाई, थांब माझ्या मी हाताने खाऊ घालतो, जीवा स्टाईलने तुला खाऊ घालतो, असं म्हणून घास घेतो आणि म्हणत असतो, हा बाळाचा घास, असं इथे म्हटल्याबरोबर खरं नंदिनीला अजिबातच रडू आवरलेलं नसतं. तिच्या डोळ्यात इथे पाणी आलेलं असतं. आता जीवा फार घाबरतो, काय झालंय, का रडतेस तू, असं म्हटल्याबरोबर खरं नंदिनी अक्षरशः जीवाच्या मिठीत हुंदके देऊन रडायला सुरुवात केलेली असते. आता जीवाला कळलेलं नसतं, मात्र ही रडत का असेल? आता जीवाला हे सगळं काही कळल्यानंतर जीवा स्वतः दुःखात जातो का नंदिनीला सावरण्याचं काम करतो, हे पाहण्यासारखंच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्याला असं टेन्शनमध्ये पाहून पार्थ म्हणत असतो, काय झालंय काव्या, कसला ट्रेस घेतलाय तुम्ही, सांगा ना मला, आपलं ठरलंय ना, हात नाही छोडना. तेव्हा इथे काव्या खरं शांत बसलेली असते, रडक्या आवाजात असं म्हणते, साथ नाही छोडना. आता काव्याला असं टेन्शनमध्ये पाहून खरं तर पार्थ म्हणत असतो, काय झाले काव्या, अशी रडकी मनीमाऊ कधीपासून झाली ही, कुठे गेली तुमच्यातली डॅशिंग काव्या, असं इथे म्हटल्याबरोबर खरं काव्या त्याच्या मिठीतून बाहेर येते आणि म्हणत असते, सेम अशीच मला देखील अनिशा देखील म्हटली, असाच प्रश्न तिने मला विचारला.
पार देशमुख हात न लावता कानाखाली कशी मारायची हे मला तिने दाखवून दिलं. तिचं एक एक शब्द, एक एक वाक्य माझ्या काळजावर उमटले अक्षरशः. आणि ती काय चुकीचं बोलली नाही, खरं तेच तिने दाखवून दिलेलं आहे असं इथे म्हटलेले असते. काव्या असे देखील म्हणते, मी काव्या पार देशमुख काय करून घेतलंय स्वतःचं आणि काय करते मी. कुठे गेली ती माझ्यातली सेन्सिअर हुशार मुलगी, कुठे गेले ते माझं ध्येय. मी ध्येयाला अक्षरशः पकडून बसायची. खरं तर माझ्या डोळ्यासमोरचे स्वप्न सगळे काही विसरले. कुठे गेली ती काव्या. पार तुम्ही सुद्धा कुठेतरी माझ्या जिद्दीवरच इम्प्रेस झाला होतात ना, ती जिद्दच खरं तर माझ्यात राहिली नाही आता. मी काय स्वप्न बघितली होते, काय ध्येय उराशी बाळगले होते, हे सर्व काही मी विसरले का देशमुख. ज्या अनिशाला खरं तर मला मोबाईलमधलं बाहेर काढायला लागायचं, ती अनिशा मेन्स क्लिअर केली तिने. तिला इंटरव्ह्यूला देखील बोलवलं आहे आणि मी काय करते, तिला फोनमधनं बाहेर काढलं मी, पण मी रील्स करत सुखावले. रील्स करत बसले हो देशमुख मी, असं रडत म्हणत असते. इतकी कशी हो मी वाहत गेले, हे सगळं काही कसं झालं माझ्यासोबत. मी एवढी आळशी मुलगी नाही हो, मी एवढी बेफिकीर नाही आणि मूर्ख देखील नाही हो. मला खरं सांगू का, IAS अधिकारी व्हायचं आहे हो देशमुख. माझं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. खरं सांगू का, मी खूप वर्षातून माझ्या आयुष्यात एक खरं प्रेम आलं, लग्न आलं. ह्या लग्नामुळे खरं तर मी सुखावले. हे चुकीचं झालं का देशमुख, असं इथे खरं काव्या म्हटलेले असते. काव्या फार रडत असते. पार्थ एकही शब्द तिला बोलत नसतो. आता पार्थ नेमकं कशा प्रकारे तिला समजावून सांगतो हे पुढील भागात आपल्याला आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे रिव्ह्यूज ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.